नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत फणसाची भाजी कशी बनवायची। चला तर मग आपले या ठिकाणी सर्व आपले गोविंद सर या ठिकाणी कांदा कापायला सुरुवात केलेला आहे आणि आपले या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे भूषण सौ महाराज मांडोळे आणि ज्यांचा मोठा वाटा या फणसामध्ये आहे असे अनिल सर आणि सगळ्यात मोठा वाटा तो त्यांच्या वजनाप्रमाणेच आहे असे आमचे बोडके सर। ते या ठिकाणी आता त्यांनी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता या ठिकाणी पाण्यामध्ये आम्ही हळद टाकून हे जे कच्चा फणस होता तो उकडून या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमच्या बोडके सरांनी त्याची जी बी असते ती मला चाखायला दिली। अतिशय गोड लागली कारण की माझा पहिलाच अनुभव होता। आता कांदा कापलेला आहे, कापायचं काम सुरू आहे। एका ठिकाणी भाजी उकडून घेतली आहे। आता बॉटलमध्ये पाणी आणलं आहे, तेल आहे, काकडी आहे, वेगवेगळे मसाले आहे। आपण मसाले पाहून घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्ही कधी जर भाजी बनवली तर तुम्हाला घरी बनवता येईल। त्याच्यामध्ये सुहाना चिकन मसाला आहे, मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे। आमचे अन्य या ठिकाणी छोटे छोटे टोमॅटो त्यांच्याचप्रमाणे आणलेले आहेत आणि या ठिकाणी जी आपली कोथिंबीर आहे ती आणलेली आहे। आता या ठिकाणी हा फणसाच्या भाजीचा बेत बनवायचं काम चालू झालेलं आहे। आता हळूहळू ही प्रोसेस चालू होत आहे। रात्रीचे 10:30 वाजले आहे आणि आम्ही आत्ताशी भाजीला आता सुरुवात केलेली आहे। आज दुपारी 2 वाजता मोठ्या प्रमाणात आमचा या ठिकाणी पाऊस झाला आणि 2 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळी जवळपास 7-8 वाजेपर्यंत चालू होता। त्यामुळे हे भाजी बनवायला आम्हाला थोडासा उशीर झाला, परंतु पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आम्ही फणसाच्या झाडावर चढून ही मोहीम फत्ते केली। या मोहिमेमध्ये आमचे गोविंद सर, अनिल सर, हरिदास, बोडके सर आणि बरेच आमचे सगळे मित्रमंडळी होते ज्यांनी फणसाच्या शेंड्यापासून फणस काढून आणि हा फणस घेऊन आम्ही आता या ठिकाणी रूममध्ये आलेलो आहे। आता कांदा परसायला टाकलेला आहे, कांद्याला थोडी तेलाला उकळी आलेली आहे। तर अनेकांना माहीत नाही की फणसाची भाजी कशी बनवायची, त्यामुळे आम्ही आता ती बनवत आहे। आमच्या गोविंद सरांच्या नाजूक डोळ्यांना या ठिकाणी सागर ओसंडून वाहत आहे। कांद्या भल्या भल्यांना रडवतो, म्हणजे जर कांद्याचं वैशिष्ट्य पाहिलं तर कांदा सगळ्यांनाच रडवतो, खाणाऱ्यालाही रडवतो आणि पिकवणाऱ्यालाही रडवतो। कारण की शेतकऱ्यांचंही या पावसामुळे मोठं कांद्याचं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर आज 30 मार्च 2026 हा महिना वर्ष सुरू आहे आणि यामध्ये आज पावसाने वर्ल्ड रेकॉर्ड मोडलेला आहे। याच पावसामुळे आम्हाला बनवायला थोडासा उशीर झाला। तर चला काही नाही, आता आपण बनवूया। या ठिकाणी मस्त फणसाची भाजी सुरू आहे। एका बाजूला हिरवी तिखट मिरची कापली जात आहे, तर एका बाजूला टोमॅटोचं या ठिकाणी छोटे छोटे पीस काढले जात आहे। आमचे सगळे स्वयंपाक करणारे आचारी अतिशय उत्तमपणे स्वादिष्ट अशी चव येईल असं जेव बनवतात। तर आपण चला थेट जात आहोत बोडके सरांकडे। सर, ही भाजी बनवण्याची प्रक्रिया तुम्ही चालू केलेली आहे, तर कसं वाटतं आहे? खूप चांगले वाटते, कारण फणस हा आपला निसर्गाचा म्हणजे फळ आहे। आपण शाळेत वाचल्या फणसाचं कधी पाहिलं नव्हत्या आणि त्याच्यामुळे आपण सध्याच्या घडीला जर बोललं तर आपण काय करत्या चिकन, मटन, त्याच पद्धतीनं हे आपला हे त्याच सर्कलमध्ये एक शाकाहारी माणूस आणि एक आपलं भारतीय माणूस म्हणून आपण हे सगळं फिलिंग आपण जसं चिकनची जसं पीस बघून येते, जसं मटनची पीस बघून येते, सेम त्याच पद्धतीनं असं आपलं एक निसर्गाचं फळ म्हणून याची आपण एक टेस्ट बघता येईल। निसर्गाचं फळ आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही याची बेत करायला। आणखी एक प्रश्न असा आहे की अतिशय आज मुसळधार पाऊस चालू होता आणि हे फणसाची मोहीम आपण कशी पूर्ण केली? हे फणसासाठी आपले सहकारी पांचा सर असतील, अनिल सर असतील किंवा इतर सगळं एक आपल्या विभागामध्ये झाड असल्यामुळं सगळ्यांची नजर त्या फणसावर लागायची। फणस कधी खायचं, कधी तोडायचं, असं एक किती दिवसापासून आपला प्लॅनिंग होता आणि ते आज प्लॅनिंग पूर्ण झाला। तुमच्या कृपेनं तर खूप मोठं सगळं आपले एक किल्ला आल्यासारखं आला आपला फणस आपल्या रूममध्ये। चला आपण आता अनिल सरांकडे जाऊ। अनिल सर, तुम्ही भाजी बनवत आहात तर कसा फील येतोय तुम्हाला? अनिल सर सध्या आता
त्यांचा अनुभव नवीन आहे त्यामुळे ते लाजत आहे. तर आपण ही वारकरी संप्रदायाचे भूषण सौरभ महाराज मांडोळे यांच्याकडे जात आहोत. त्यांचा चेहऱ्यावरचा जो हास्यकर आहे तो बघून नक्कीच फणस महाराजाचा हा झोपायचा वेळ आहे. हां झोपायचा वेळ आहे. पण काय कारण त्याला टाकायचंय आपलं हां तर सौरभ महाराज तुम्हाला हे कसं वाटतं नक्की फणस आणि तुमचं हे नातं कसं जोडलं गेलं? आमच्या प्रेक्षकांना तुम्ही 2 शब्द सांगावे अशी विनंती आहे. आता मला बोलायला लावू नका असं म्हणून नाही त्यांनी. नाही बोला बोला, तुमचे गोड शब्द ऐकायला आम्ही तयार आहे. तर महाराज सांगा तुमचा अनुभव. काल गोविंद सरांनी बिर्याणी केली होती हा तुम्ही खाल्ली का मग? माणसाची. आयो फणसाची बिर्याणी हा तर नवीन शोध लावला मग तर फणसाची बिर्याणी. पण माणसाची गोडी लागली. वा म्हणजे प्रेक्षकांना लक्षात ठेवा फणसाची बिर्याणी पण करता येते. तब्बल 60 रुपये पाठवलेले आहेत बोलकेसरला. वा 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 म्हणजे बघा किती कॉन्ट्रीब्युशन आहे या फणसाच्या भाजीमध्ये. फक्त मेहनत नाही, कष्ट नाही, चिकाटी नाही, त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारही कुठेतरी आलेला आहे. त्यामुळे फणसाची भाजी आणखी गोड होते. तर आपण गोविंद सरांकडे जाऊया. गोविंद सर कसं वाटतंय? मला एकदम भारी वाटतं. तुम्ही पाहू शकता हा हे चिकन मटनचं पीस तुम्ही पाहिलं असेल, पण हे तुम्ही पाहू शकता शाकाहारी लोकांसाठी हे चिकन आहे असं समजा तुम्ही. आणि फणसमध्ये लहानपणी आम्ही शाळेमध्ये वाचलं होतं फणसाचं, पण मराठवाड्यामध्ये फणस हा प्रकार पाहायला सुद्धा नाही मिळत. पण आज पहिल्यांदा इथं आलोय आणि पहिल्यांदा फणसाची भाजी करतोय आणि नक्कीच त्याच्यातून काहीतरी भारी टेस्ट येईल. किंवा तुम्हाला झाडामुळं थोडं जास्त फणसावर खूप प्रेम आहे आमचं. वा वा फणसावर पण आहे. म्हणजे गोविंद सर मी तुमच्या सोबत आज दिवसभर होतो. तुम्ही जे फणसाचं झाड आणि फणस बघितला तर ही कल्पना तुम्ही तुमच्या मनात आली आणि ती पूर्ण आता पातेल्यापर्यंत येईपर्यंत ती पूर्ण होते. हा आनंद कसा वाटतोय तुम्हाला? खरं सांगायचं झालं तर जेव्हा ते फणस झाडाला लागले होते तेव्हापासून माझं लक्ष होतं त्याच्यावर. आणि मग माझी खूप अशी इच्छा होती किंवा मला याच्यावर नजर ठेवायची आणि याची भाजी करायची. आणि मी जवळजवळ 2 महिने 3 महिने वेट केलाय हे फणस बघायला. आणि आज हा क्षण आला आणि आम्ही वर जाऊन आता तुमच्या कृपेनं हा शुभम जो आहे यूट्यूबचा सर्व हा वर गेला. यानं फणस 4-5 फणस तोडले. त्याच्यामधले आम्ही 2 फणस आमच्या मास्तरांना दिले, शिक्षकांना दिले, रोमटे सरांना दिले. 2 फणस पुढे 2 फणस बघा वरी आहेत आणि ते पिकल्यावर आम्ही खाणार आहे. आणि ते एवढे मोठे 8-8 किलोचे एक फणस आहे. हे छोटंवाला आम्ही कट केले, त्याच्यातलं पण अर्धा आहे. हे पाहू शकता हे अर्ध्या फणसाचं आहे. टाका सर. म्हणजे नक्कीच यातून आपल्याला असं जाणवतं की आपल्या मनात आलेली संकल्पना ही आपण जेव्हा पूर्ण करतो तो आनंद एक वेगळाच असतो. त्यामुळे तुमच्या मनात कोणतीही गोष्ट होती अशक्य नसते. कितीही कठीण परिस्थिती असू द्या ती आपण 100% यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो. तर चला आपल्या तेलामध्ये आता मीठ मिरची मसाला सगळं गेलेलं आहे ते पलचत आहे आणि आपली फणसाची भाजी आता शेवटाकडे हळूहळू जात आहे. आता वेगवेगळे मसाले याच्यामध्ये गेलेले आहे. आवडीनुसार निवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता आणि जी भाजी आहे ज्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ मिरची टाकू शकता, तेल टाकू शकता. तुम्हाला जर तरी आवडत असेल तर तुम्ही तेल मसाले टाकू शकता जास्त. आमचे सगळे या ठिकाणी मस्त तेलकट खाणारे आहे त्यामुळे ते सगळ्यांना तेलकट मसाला लागतो. त्यामुळे आपण बघितलं तर वा काय अप्रतिम असा मसाला या ठिकाणी लाल लाल चळचळीत झालेला आहे. चळचळीत खरंच हॉस्टेलची लाईफ ही खूप छान असते, सुंदर असते, अप्रतिम असते. फक्त असे कलाकार आपल्याला भेटले पाहिजे आणि असे कलाकार हे फक्त कला शाखेतच मिळत असतात. सगळे आमचे कलाकार वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहेत. काहींना या भाजीची कल्पना नसते, काहींना माहीत नसतं कसं बनवायचं, परंतु हळूहळू सगळे एकमेकाच्या आधाराने शिकतात आणि पुढे जातात. ही जी टीमवर्क आहे, एकजूट आहे, ही आयुष्यामध्ये खूप काही आपल्याला शिकून जाते. आम्ही मागच्या वर्षी अशीच भाजी बनवली होती, अप्रतिम झाली होती. आजही आम्ही ती बनवत आहोत. खूप छान वाटतंय. एकदा तुम्ही जवळ जाऊन बघा की कसा रंग या फणसाच्या भाजीला चढलेला आहे. सेम या ठिकाणी पीस वाटतंय, लेग पीस. तुम्ही व्हेज असाल तर तुमच्यासाठी ही भाजी आहे आणि तुम्ही नॉन व्हेज असाल तर तुमच्यासाठी ही पीस आहे. आपापल्या पद्धतीने ते ॲडजस्ट करून घ्यावा. आता या ठिकाणी पीस जात आहे फणसाचे आपल्या पातेल्यामध्ये गेलेला आहे, मसाल्यामध्ये बुडाले आहे आणि आता त्या पिसांना मसाला या ठिकाणी लागणार आहे. त्या मसाल्याला पिसांना चव येणार आहे. ती चव आल्यानंतर आपल्या पोटाला आता मस्त वाटणार आहे. चला मग आपण काहीतरी छोटासा कविता वगैरे बनवायचा थोडासा प्रयत्न करू.
कशा पद्धतीने कविता होते, गाणं होते काय माहीत नाही, पण आपण छोटासा प्रयत्न या ठिकाणी करूया. प्रयत्न करायला काय जाते हो, प्रयत्न करूया. चला. उन्हाळ्याचे दिस होते हो, उन्हाळ्याचे हे दिस होते, ढगांची माया होती, पावसाने लावली हजेरी, होणार होती आमची फजिती. बघू शकता चिकन जसं असतं तसंच हे बनलेलं आहे. बघा बघा, एक नंबर झालेला आहे या ठिकाणी. कोणीच बघून म्हणणार नाही की हे वा, फणसाची भाजी म्हणून वाटतच नाही ती, डायरेक्ट लेग पीस चिकन वाटते. डायरेक्ट चिकन चिकन. तर कोंबडीचं प्राण खाण्यापेक्षा एक निसर्गाचं फळ खाण्याचं किती निसर्गाचं फळ चांगलं. घालणे शरीरासाठी चांगलं असतं. काय अप्रतिम अशी भाजी झालेली आहे या ठिकाणी. पाणी टाकू काय? पांडा थोडं पांडा का. चला, आपल्या फणसाच्या भाजीत पाणी गेलं आहे आता. जास्त पाळ टाकू नका. बघा बघा, एक नंबर भाजी झालेली आहे फणसाची. तर मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे फणसाची भाजी कशी बनवायची ते. सुरुवातीला उकडून घ्या, जशी क्वांटिटी क्वालिटी असेल तसा मीठ मिरची मसाला सगळं काढून घ्या आणि मग नंतर शिजवा. पाणी होता. मस्त या ठिकाणी भाजी शिजत आहे. आपल्या सगळ्या सहकार्यांचं कष्ट यासाठी आहे. सगळ्यांनी पोट भरून कष्ट या ठिकाणी केलेलं आहे आणि आता पोट भरून जेवण ते करणार आहे. चला तर मग भाजी शिजते आहे आणि भाजी शिजल्यानंतर आपण ती चाखणार आहोत. तुलतास आपण या ठिकाणी थांबूया. नक्कीच तुम्हाला ही बिर्याणी आपली फणसाची कशी वाटली आणि तुम्ही ती बनवा, तुम्ही ती चाखा आणि कशी असते, कशी बनवली जाते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमचे अजय बिन्नर जे या ठिकाणी आलेले आहे ते हॅन्सम गाय आहे, तर अतिशय भारी आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी झालं आहे. हां, सिन्नरचे बिन्नर आलेले आहेत. तर बिन्नरला विनंती आहे की आपण या ठिकाणी फणसाची भाजी बघितली. एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं आहे? एकंदरीत तर सध्या तिची तरी बघून माझ्या जिभेला पाणी सुटलंय सध्या. हाय 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 हाय. आता फक्त ताटात कधी येईल याची वाट बघतो मी. वा वा, नक्कीच. आणलं की नाही सर? जे तुमच्या मनात आहे ते तुमच्या ताटात नक्कीच येणार. आणलं की नाही? आणि त्याची स्मेलच अशी येते का वा 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 वा. प्रेक्षक आमचे आनंदी झालेले आहेत. आमचे अनिल सर या ठिकाणी टेस्ट बघत आहेत. तिखट. हा? क्वालिटी क्वालिटी. बघा बघा, काय दिसतंय बघा. एक नंबर. चला तर मग आपण थांबूया या ठिकाणी. आपल्याला सरळ काय आपणही फणसाची भाजी बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा.